जीवनात प्रत्येक घटनेना ते कसे समोर जात होते, कोणाची समस्या आले तर त्या समस्यांना कसे ते तोंड देत होते, सुखाचे आले तर काय प्रतिक्रिया, दुःखाचे आले तर काय प्रतिक्रिया, आघात विघातांची प्रसंगात त्यांची प्रतिक्रिया काय, एक सामान्य माणूस आला तर त्यांना देणारी वागणूक, एक उच्च माणूस आला तर त्यांच्याशी त्यांची वागणूक कसे, या प्रत्येक गोष्टी जर बारकाईने बघितले ना, हे सर्व एक जिवंत वेदांत होईल. याच्यापेक्षा दुसरं अध्यात्मशास्त्र काय असणार आहे. आणि इतकं निर्लिप्त जीवन जगणार आणि शेवटपर्यंत त्यांची कृपा छत्र होती, म्हणूनच आपण सर्वजण इथे एकमेकांना भेटतो आहोत. आणि ही कृपा आपली श्रद्धा आणि निष्ठा असेल तरच मिळणार, असेही ते वारंवार सांगत होते. अत्यंत श्रद्धेने राहायचा. आपल्याला दुसरं कोणतरी पाहतो म्हणून आपले आचरण ठेवायचं नाही, आपल्या अंतरात्मा पाहतोय, माझ्या मनातच मनच माझी पाहते असं समजून तो वागायचं. मंदिरात मी जेव्हा पूजा करायचो, खूप पैसे पडत होते, तर कोण पैसेच देत नव्हते. त्या पिंडीवर पैसे टाकत होते, ताटात पैसे टाकायची माणसं कोण देतच नव्हते. मी जेव्हा जवळजवळ मी 1-2 वर्ष पूजा करत होतो, त्यावेळी रोज संध्याकाळी जाऊन महाराजांच्याकडे पैसे जमा कर. महाराज म्हटले, अरे एवढ्या वर्षात पैसे आणून देणारा तू एकटाच बघ, नाहीतर पैसे सगळे गप्पच. या मंदिरातले पेटी, त्यावेळी पेटी मोजले तर जमा किती असायचे अकाउंटला, 700 रुपये 800 रुपये. वर्षातनं 2दा उघडायची, 700-800 रुपये. कधी चांगले शिवरात्र झाले तर 2-3 हजार रुपये त्या पेटीत, एवढीच हिशोबाला असायची. तर ती नंतर काळांतराने अशी झाली, महाराजांच्या शिकवणुकीने प्रामाणिक राहिल्याने, की तिथे वर्षाला 30-40 हजार रुपये त्या पेटीत जमत होते. महाराज म्हटले, मग आजपर्यंत कुठे जात होते. म्हणून म्हणत होते, अरे प्रामाणिक माणसं कमी आहेत, कामं भरपूर लोक करतात, नाही असं नाही, प्रामाणिकता कमी आहे माणसांमध्ये, म्हणून प्रामाणिक राहायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. विश्वास म्हणजे दुसऱ्यांवर नाही, अंतरात्मा पाहतोय ह्याच्यावर विश्वास राहू द्या, तर माणूस चांगला होतो असं म्हणत होते. म्हणून त्यांची छोटी मोठी शब्द, खूप मोठी वेदांत आम्हाला शिकवले नाही. महाराज म्हणत होते, मी कुठला वेदांत शिकले नाही, शिकू काय, माझी भांडवल म्हणजे माझ्या गुरूंची श्रद्धा, माझ्या गुरूंची प्रेम, एवढीच माझी भांडवल. म्हणून ज्यांना त्यांच्या गुरूंची एवढीच भांडवल आहे ते तरी दुसऱ्यांना काय देणार. आम्हालाही तीच भांडवल दिली, आणि ती भांडवल म्हणजे त्याच्या तोडीचं कुठेही काही असू शकणार नाही, ही भांडवल. आणि ती प्रामाणिकता, ती श्रद्धा, ती निष्ठा, ती विश्वास आणि प्रेम जे शिकवले, आणि त्या पद्धतीने आपण राहिलो, म्हणून आपण सर्वजण इथे जमतो. ही नसते तर मनात द्वेषच निर्माण होणार, दुसरं काय होणार. तर ज्यांची जीवन म्हणजे जिवंत वेदांत होता, अशा गुरूंचे आपण सर्वजण शिष्य आहोत, ही आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. आणि अशा गुरूंची आराधना औपचारिकतेने होऊ नये, आणि गुरूंची प्रत्येक वाक्य स्वप्न समजून, आपण आपली जबाबदारी समजून ते पूर्ण साकार करायचे. त्यासाठी महाराजांना जे जे वाटत होते, दैनंदिन जीवनात सहजगत्या बोललेले वाक्यसुद्धा आपण ते अस्तित्वात आणायचे. यासाठी त्यांची पहिली इच्छा, प्रत्येक माणूस आत्म्यासारखे राहायला पाहिजे, आत्मा हो पात्मा होऊ नको. तर त्यांचा प्रथम प्राधान्य की आपण त्या निष्ठेने राहायला पाहिजे, हीच त्यांना खरी आदरांजली. दुसरी म्हणजे सामान्य माणसांकरता त्यांच्याकडे असलेली तळमळ, कळकळ पाहण्यासारखे होतं. त्या ह्याच्यात काय करता येईल यासाठीच त्यांची जे संकल्प होते ते पूर्ण करायचं, आणि त्यांच्या तत्वज्ञानाला अभिप्रेत अशाच पद्धतीने आपण चालायचं. महाराजांनी कधीही उत्सव, आडंबर, ऐश्वर्य असं कधी नाही. महाराजांची जेव्हा 75 करायचं ठरवले होते, मठाची परिस्थिती नाजूक होती, अशा वेळी मुंबईकर भक्त मंडळीने खूप मोठं उत्सव करायचा, शिवाजी पार्कवर कार्यक्रम करायचा, हेलिकॉप्टरने फुलं टाकायचं, अमुक अमुक काय काय करायचं ठरवले होते. महाराज म्हटले, असली काय करायचं नाही, हे केवळ खर्चाऊ आणि बिनकामाचे, हे काय करायचं नाही, जे करायचं ते
चांगलं विधायक करायचं या हेतूने आणि ते सर्व बेत कमी करायला लावून साध्या पद्धतीने करायला लावले आणि त्यांची आधी केलेले नंतर केलेले त्यांची तुलाभार केलेले जेवढी चांदी होती ते म्हणाले हे करून घेऊन करू काय करता आला असता सिंहासन करून त्याच्यावर बसता आला असता. मी अनेक मठाधिपतींना बघितलेले या 15-18 वर्षाच्या कालावधीत बाहेर की ज्यांची तुलादान केले तर त्यांनी सिंहासन बनवून घेतले, किरीट बनवून घेतले, बाजूबंद बनवून घेतले, कडाव बनवून घेतले, काय मस्त मस्त बनवून घेतले. महाराजांनाही तसं करता आला असता पण महाराज म्हटले नाही माझ्या गुरूंची फ्रेम बनवायची ह्याच्यात. त्यांची तुलाभार केलेले चांदी किंवा इतर अन्य काय असतील त्यात जे काय करायचं ते गुरूंसाठी करायचं. इतकी एवढंच शिकायचं आपण की गुरुनिष्ठा किती होती त्यांची, त्या निष्ठेनेच आपण राहायचं. म्हणून जे काय करायचं गुरूंसाठी करायचं. एक मठात तुम्हाला सांगतो इथे एक सुंदरपैकी फलंग आणून दिले कोणतरी, ते कुसुरी कामाचे आहे बघा, पलंग आहे. त्या पलंग महाराजांना झोपायला म्हणून आणून दिले. तर महाराज म्हटले नाही हे महाराजांचे फ्रेम ठेवायचे ह्याच्यावर. तर त्याच्यावर सिद्धरामेश्वर महाराजांची फ्रेम बनवून आयुष्यभर त्या फ्रेम ठेवून त्या काठची पूजाच केली पण त्याच्यावर कधीच बसले नाही. हे आपण घेण्यासारखं आहे की आपण उपभोगण्याकरता नाही आहे. हे त्यांची असते, त्यांच्या अनुज्ञेप्रमाणेच याची वापर होईल. या पद्धतीने जर वागलो आपणही आपल्या गुरूंसाठी जे करायचं गुरूंसाठी या भावनेने जर केले आणि जे करायचं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना पाहिजे म्हणून नाही, त्यांच्या ऋणातून आपण उपकृत होऊ तेवढंच उतराई होईल यासाठी करायचे. आणि या श्रद्धेने ते राहिले. आणि भजन पूजा ध्यान धारणेवर इतकी निष्ठा महाराजांची. कुठे प्रवासाला गेले तरी बसमध्ये भजन करून आरती केल्याशिवाय काय खायचं नाही, होय ना, सगळ्यांनी अनुभवले. मी काय सिंगापूरला गेले होते तर सिंगापूरला, नेपाळला गेले होते तर नेपाळला सुद्धा बाकीचे लोक म्हणायचं हे काय यांची टाळकोटाय चालू आहे असं. लोक काही म्हणू द्या आपण लाजायचं नाही, भजन करायचंच. काश्मीरला गेलो होतो आम्ही, नेले होते असेच. मी काय तेव्हा फारसं, आमच्यापेक्षा सिनियर भरपूर आहे तिथे, त्यांच्या पाठीमागे आपलं जायचो आम्ही त्यावेळी. तर काश्मीरमध्ये गेलो, अशा या काश्मीर प्रदेशात आणि जिथे हिंदूमय वातावरण नसताना तिथे सुद्धा बगीच्यामध्ये फ्रेम ठेवायला लावायचं आणि भजन करायचं. रेल्वे बोगीत फ्रेम ठेवायचं, जातील तिथे बरोबर फ्रेम असणार, ठेवायचं, भजन करायचं, मगच प्रसाद घ्यायचा. दक्षिण भारताला गेलो, काय सांगायचं तुम्हाला, दक्षिण भारतची आत्ता वेळ झाली, भारी आहे ते, पण आत्ता नाही, पुढच्या वेळी सांगतो मी. ती म्हणजे आमच्या जीवनातली खूप मोठी अग्निपरीक्षा. ते म्हणजे साधा नाही. आम्ही सोडून निघालेलो होतो, दाराबाहेर गाडी होती, जातोच कुठे तुला बघतोच म्हटले. आम्ही गाडी काढले, तुझ्या पाठोपाठ लावणार म्हटले गाडी. आत्ता काय करायचं म्हटलं, मुंबईतनं गाडी आली, आम्ही काय तरी करून महाराजांना सोडायचं आणि जायचं. घेऊन गेलो तर काय खरं नाही म्हटलं आमचं. महाराजांना नेण्याच्या ह्याचे नव्हती, पण दुसरी आम्हाला नेऊन काय व्यवस्थित होण्यासारखं नव्हतं. खरे आमच्यापेक्षा पुढे त्यांची गाडी. ही आले मुंबईतनं, उतरली ह्यांची गाडी. उतरल्याबरोबर म्हटले कुठे चाललाय तुम्ही? दक्षिण भारत ठरले आमची, निघालो आहे. कसे जाणार बघतो तुम्हाला म्हटले. बघतो म्हटल्याबरोबर सगळे गारच झाले, आता करायचं काय. मी हळूहळू गेलो भीत भीत भीत. कुठे चाललायस म्हणे. दक्षिण भारत. तुम्हीच सांगितलंय ना परवा. सगळी परवानगी काढून झालेलं होतं. परवानगी काढलं म्हणून काय झालं, आता बदलायचं म्हटलं. काय करायचं, आम्ही येणार आहे म्हटलं. नको, कोण म्हणतोय, जाऊया म्हटलं. खरं तुमची गाडी बरोबर नाही महाराज म्हटलं. आता गाडी बरोबर नाही, गाडी बरोबर नाही तर कोल्हापुरातल्या गाडी मागवा म्हटलं. गाडी मागवली. तो गाडीचा माणूस इतकं चॅप्टर, गाडी दिला, कागदपत्र दिला नाही. अगदी सद्भक्त आमचा मठाच्या. का, त्याला माहिती हे लांब जावं लागते, कागदपत्र लागतात, कागदपत्र नसले तर नेणार नाही हे त्याला माहिती आहे. तो कागदपत्रच दिला नाही, नुसतं गाडीच दिला. म्हणजे काय, लगाम हातात ठेवून घोडा आमच्यात हातात दिला. शेवटी गाडी परत पाठवली. जी आमची
गाडी होती अँबॅसेडर. अँबॅसेडर म्हणजे राजदूत. आमच्या मुंबईच्या ट्रस्टीने घेतलेले सेकंड हँड. आम्ही फर्स्ट हँड घेऊया म्हणायचं, आमच्या मुंबईतले ट्रस्टी म्हणायचं नाही, सेकंड हँड झिजलेले असतात, कामाला येत नाही, व्यवस्थित असतं, हीच घेऊया म्हणणार. काय सांगावं, 50 वेळ सांगितल्या, सुधारणा काय त्यांच्यात झालीत. ती गाडी घेतली, निघालो आम्ही. महाराज ह्यातच जायचं, पडेल तिथे आम्ही रिपेरी करू. निघालो त्या ह्याच्यातनं. सोलापूर ओलांडून पुढे नळदुर्गजवळ गेलो. पहिलं धनका गाडीने दिलीच तिथेच. दिल्याबरोबर महाराजांना एसटी त्या बसमध्ये बसवायचं. मी, अण्णा, प्रभाकर आणि वारणकर दादा चौघांनी त्याच्या रिपेरीला राहायचं. मागे त्याची रिपेरी करायचं आणि पुढे जाऊन जिथे मुक्काम केलेलं बंड्या पुढारी तेव्हा कानडे, तो जाऊन तिथे मुक्कामाची सगळी व्यवस्था करणार. मग ह्यांची सगळी जेवण खाणं होऊन तिथलं जागा बघून पुढच्या गावाला निघताना आम्ही गाडी घेऊन तिथे पोहोचायचो. महाराज परत त्या गाडीत बसायचे. एक 50 किलोमीटर 60 किलोमीटर गेले की गाडी आहेत आणि काहीतरी झालेले आहेत. आम्ही परत त्या एसटीतनं उतरायचं, परत महाराजांना त्यात चढवायचं आणि रात्रभर मेस्त्री शोधायचं त्या गावात. त्यांची भाषा आम्हाला यायचं नाही, आमची भाषा त्यांना यायचं नाही. तरी सुद्धा एके रात्री वीरप्पनच भेटला. सेम वीरप्पन सारखा माणूस, मेस्त्री पण चांगला माणूस. नंद्याळला आंध्र प्रदेशमध्ये रात्री 2 वाजता त्या मेस्त्रीला घर शोधून हुडकून आणले. मेस्त्री म्हटला स्पेअर पार्ट मिळत नाही. त्या दुकानदारांची घर शोधले, काय भाषा येते काय येते, असेच की मोडकं तोडकं करत त्याला आणले. तो दिला तर ते ह्याला बसे ना का. गाडीच इतक्या भारी पैकीतली होती ती, काय सांगण्यासारखी. तिथे आहे बघा, बाहेर आहे ती, तिथे आहे. ते असावं स्मरण म्हणून ठेवले त्याला. त्या कोपऱ्यात आहे बघा, तिथे आहे. तिथे ती रिपेरी करून आणली 3 वाजता. तो मेस्त्री म्हणजे वीरप्पन सेम. आम्हाला एक बाजूला भीती वाटायचं, एका बाजूला माणूस तरी चांगलं दिसतोय, दिसायला वीरप्पन, मिशा म्हणा, त्याची उंची म्हणा, सेम वीरप्पन असतो. काय केला तर काय करायचं. रात्री आम्ही 2-3 जणच एवढं करून त्याला रिपेरी करून तिरुपतीला जाऊन पोचलो. हे तिरुपती बघून निघालेले होते. तेवढ्यात गाडी रिपेरी करून आणले, ह्याच्यात बसले. आम्ही बघायचं, तुम्ही काय बघायचंय चला म्हणाले. आता काही बघितलं नाही. बघायला गेलो होतो साऊथ, काहीच बघितलं नाही. आम्ही नुसता गाडीच बघायची, ती गाडीच बघायची आणि पुन्हा त्या गाडीत बसायची. गाडीत बसले, महाराज गेली. त्या कांचीच्या आसपास कुठेतरी गेलो होतो, सायलेन्सर निकळून पडले. पडल्याबरोबर त्या कांचीच्या पुढे जाऊन आणि कुठे शेतात एक मेस्त्री शोधत गेलो आणि पुढे हे जाऊन कांचीला कांची बिंची बघून तयार होईपर्यंत आम्ही गाडी घेऊन गेलो. हा बसा इथे म्हणाले. आम्ही त्या गाडीत बसतो, तुम्ही चला, यांना खायला इथे गाडीतच द्या म्हणायचं, उतरायला नको. बघायचं काय नाही, खायचं काय नाही. येईपर्यंत तुम्हाला सांगतो सगळे आठवले. एवढं होऊन त्यात मध्ये एक बंद होता आणि एवढं करून येईपर्यंत वाटेत. नंतर आम्हाला कळलं की आम्ही महाराजांना सोडून निघालो होतो, त्याच्यामुळेच एवढं सगळी हे भोगावं लागली येईपर्यंत. का तर त्याची प्रायश्चित्त सगळी हे घ्यावं लागते, हे आल्यावर कळलं. आणि येता येता भूकंप झाला. बेळगावजवळ कुठेतरी आलो, भूकंपही झालेला होता. असो. आणि भूकंप झाल्यानंतर महाराजांची इतकी कळकळी, पेपरमध्ये हे ते काहीतरी करतात असं ऐकल्यानंतर महाराज म्हणाले, तू काय करतोयस का भूकंपग्रस्तांसाठी, तू काय देऊ शकतोयस की नाही, तुझ्याकडे काय पैसे आहेत की नाही. जे येईल ते माझ्याकडेच ठेवत होते. आश्चर्याचं, खाते महाराजांची, मी पैसे ठेवायचा, सही त्यांचीच घ्यायची. आणि महाराज म्हणायचा, अरे आत्ता माझी वय झाली, सही वगैरे व्यवस्थित होत नाही, तुझ्या नावाने ठेवत जा. मी म्हणायचो, महाराज आमची दोघांची विश्वास चांगले, पण जगाची विश्वास अजून खूप निर्माण व्हायचे. तुम्ही असेपर्यंत तुमच्या सहीने हे पैसे निघतील. म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत महाराजांची सहीनेच आम्ही पैसे काढतो. का तर कोणाच्याही मनात वाटायला नको की पैसे असं झाले तसं झाले. आणि शेवटी वाटलं नाही वाटले काय व्हायचं ते होत असते, तो भाग वेगळा. पण विश्वासाने राहायचं म्हणजे विश्वासानेच राहायचं. ज्यावेळी कारभार दिली होती तेव्हा मला वाटतं एक अगदी किरकोळ पैसे होते. त्यानंतर महाराजांनी नुसतं हे बांधायचं असं म्हटल्याबरोबर कसं बांधणार म्हटले, हाल बांधायचं नाही महाराज. आम्ही सगळीजण भक्तांनी ठरवले, एक एक पत्रे आणायचं ठरवले. मग पत्रे आणत असेल तर बांधा जावं म्हटलं.
मग आम्ही बरीच मंडळींनी ठरवलेलं, तू एक पत्रा द्यायचा, तू एक पत्र द्यायचं, असे जेवढी पत्रे आहेत एवढी पत्रे आणायचं ठरलं. आणि आदल्या पौर्णिमेला भूमिपूजन केले महाराजांनी, दुसऱ्या पौर्णिमेला बांधून घेतली सर. दुसऱ्या पौर्णिमे दिवशी पत्रे घातले, सगळ्यांनी पत्रे दिले, सगळ्यांनी काय आपल्या योग्यतेनुसार, कुठे काय कमी नव्हता. पण मनापासून करणाऱ्यांचीच कमतरता होती, कामाची देणाऱ्यांची काय कमतरता. महाराज म्हटले काही कमी पडत नाही, पण प्रामाणिकतेने करणारी पाहिजे. एक एक महिन्यात बांधले महाराजांनी. मागच्या बिल्डिंग आहे कॉन्क्रीटची, 1 महिन्यात बांध, 1 वर्षातच बांध. तात्पर्य असं की महाराजांची या लौकिक गोष्टींवर फारसं हे नव्हतं. हे येत जाते, जात जाईल पैसा, पण अध्यात्म ह्यात फार महत्त्वाचा भाग, त्याला विसरून चालणार नाही असं म्हणत होते. म्हणून आपण आज त्यांची आराधना करत असताना त्यांची जे ज्ञान आहे, त्यांना अभिप्रेत जे आचरण आहे त्याच पद्धतीने राहिलो तरच आपण त्यांची अनुयायी म्हणून घेण्यास पात्र ठरतो. तर त्या अनुषंगाने महाराजांची जन्मशताब्दी वर्षाची वेगवेगळ्या उपक्रमाने आपण साजरे करायचं असं ठरवले. त्यात 100 पुस्तकांची आपण पाहतोच, होतीलच 100 पुस्तक. आणि 100 गाव योगग्राम बनवायचं आहे. त्यासाठी योगासनांची 29 सप्टेंबरला इथे शिक्षक तयार करण्याकरता, योग प्रशिक्षक तयार करण्याकरता शिबिर होणार आहे. स्वामीजी संगमदेवजी येणार आहेत. आणि कोण इच्छुक असतील, मला वाटतं ही शिबिर पुरुषांकरता होईल आणि थोड्या दिवसांनी महिलांकरता, कारण कालपर्यंत पुरुषांचीच नाव 80 आलेले आहेत आणि जास्त आले तर व्यवस्थित शिकवता येणार नाही, म्हणून महिलांची नंतर घेतली जाईल थोड्या दिवसांनी. तर ह्या पहिल्या शिबिरात पुरुषांकरता शिबिर घेतली जाईल आणि आज परत पुन्हा काही नाव येतील. तर एवढी प्रशिक्षक तयार करून एका गावाला एक पाठवलं तरी आपला संकल्प पूर्ण झाला. काय कठीण आहे. सुरुवातीला म्हणत होते 100 गावात कसं योगा शिकवायचं, त्यात काय 100 माणसंच तयार करायचं, 100 गावात जायचं, पूर्णच होते. 100 गावात शेती समृद्ध सेंद्रिय शेतीची प्रयोग करायचे आहेत, काही नाही. अशाच पद्धतीने 100 कृषी सेवक तयार करायचे आणि त्यांना 100 गावात पाठवायचं. त्यांच्या पद्धतीने ते काय करायचे करतील. तेही शिबिर आता आम्ही पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांसाठी एक शिबिर घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे पुस्तकांचे तरी काम चालू आहे. आत्ता राहिला हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे आणि जेवढं तुम्ही दिला होता ते आत्ताच संपत आलेले, अजून संपलेलं नाही. अजून एक 8-15 दिवस चालू शकते, एक 15 दिवस चालेल याची खात्री. मग एवढी ताकद नव्हती तर सुरू का केले असं कोणतरी म्हणाल तुम्ही. संपले की संपले म्हणायचं, हात वर करायचं, त्यात काय. करून घेतील ते पाहिजे तर, नाही तर राही ना, पण राहणार नाही ते पूर्ण करून घेणारच. या जिद्दीने, या विश्वासानेच आपण करतो आहोत. आपल्याकडे एकही नवापै नसतानाच ही सर्व काम, म्हणजे खात्यावर बॅलन्स नव्हता. बॅलन्सवाल्यांची मजाच वेगळी आहे. आमच्याकडे काही बॅलन्सच नाही. आमच्याकडची बॅलन्स माणसंच बॅलन्स जादा ठेवली की चांगलं नाही. ते महाराज म्हणत आले की हे संपून टाकायचं, ठेवले की ते उगाच मारामारी होते म्हणून ती काय ठेवायचं नाही असं ठरवलं. म्हणून जास्त दिवस राहिले तर उगाच भानगडी नको त्यात. तर आहे ते संपवायचा आणि संपवायचं, पुन्हा आले तर बांध, नाही तर राहिला. कर्ज काढले तर तुमची बेइज्जत होणार. काय मठाची माणसं कर्ज काढतायत म्हणजे काय बेइज्जत. आत्ता मी 1 कोटी रुपये काढलेले त्या पाईपलाईनसाठी. पंचगंगेहून मठाला जे पाणी आणायचं आहे त्याच्याकरता 1 कोटी रुपये कर्ज काढलेले. मग आणि ह्याच्यासाठी काढले तर उत्तराधिकारी काय म्हणेल, दक्षिणाधिकारी काय म्हणतील, कारण आहेतच ना दक्षिणाधिकारी अजून, काय म्हणतील. तर असं काय होऊ नये या पद्धतीने जी मंडळी पुस्तक नेलेले आहेत आत्ता, ते मध्यंतरी 2-3 महिने जरासा थंड पडले का, बांधकाम चालू नाही, आम्ही थंड पडलो होतो, तुम्ही काय थंड पडता, तुमच्या आधी आम्ही थंड झालो, बघूया बांधूया असं म्हणत राहिला. पण आता 1 महिना झाला काम सुरू झालं आहे आणि आता जरा काम पाहण्यासारखं वर येत चाललंय. या पावसामुळे जरासा अडचण निर्माण झालेले नाही असं नाही, पण होणार, पूर्ण होईल. आणि मी आमच्या उत्तमलाही सांगितले, जो कॉन्ट्रॅक्टर बिल्डर आहे
आणि पुन्हा आमचा ट्रस्टी आहे त्या फाउंडेशनमधलं गुरुकुल प्रतिष्ठान, त्यांना सांगितले बाबा माल मटेरियल जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत पुरवणार, मजुरी मात्र तो अजिबात मागायचा नाही. तो म्हटला स्वामीजी मजुरीही मागत नाही आणि दुसरं कुठे बंद पडले तर तेही मी बघतो, तुम्ही काय काळजी करू नका. म्हटलं मला असलीच पाहिजे तो बाबा, म्हटलं मला हीच पाहिजे, दुसरं काय पाहिजे म्हटलं. तो म्हटला काही झाले तरी स्वामीजी आम्ही हे पूर्ण करायचंच. आमच्यापेक्षाही त्यांची जिद्द मोठी आहे. उत्तमची जिद्द ना कुठे वाटेल ते होऊ द्या, आम्ही ते पैसा उभं करतोय आणि हे पूर्ण करूनच दाखवतो, हे जिद्द त्याच्याकडेही आहे. त्यामुळे त्यांच्या त्या ह्याच्यावर आणि बाकीचे तुमची ते पुस्तक नेलं आहे तुम्ही आणून देणारच, आता घरात ठेवून दिलं आहे नेऊन. तर जे 1000 पुस्तक 1000 पुस्तक नेलेले आहेत त्यापैकी 200चे पुस्तक पूर्ण जमा झालेले आहेत, 600-700 पुस्तक तुमच्याकडे आहेत. जे नेलेली मंडळीने आहे ना, आत्ता उद्याच्या पौर्णिमेपासून पटापट जेवढं जमलेलं आहे तेवढं आणून द्या. नाही जमले तर पुस्तक जमा करून टाका, ते ऑडिटला लागणार आहे. कारण ऑडिट ही होतेच, कोणाचं ऐकत नाही, ऑडिट होणार आणि तेही आणून दिला तर खूप चांगलं होईल. आणि याशिवाय परवा मुंबईत काही नाटक आणि संगीताची चॅरिटी शो ठेवून केले, त्याच पद्धतीने आपापल्या भागात कुठेतरी नाटक वगैरे पाहिजे असेल, तुम्ही करणार असाल तर आम्ही ते सर्व जोडणी करून देतो. तुम्ही करायचा आणि त्यात काय 1,00,000-1.5 लाख वाचले तर आणून घालायचंच यात. कारण आम्ही काय एवढा विश्वासाने म्हणतोय की होणार. एवढी लहान मुलगी ही एकटीच नाही आहे, प्रत्येकांचे घरातले. तुम्हाला माहीत नाही, मी खोलीत गेलो की ते डबा घेऊन येतात, इथे आणत नाहीत. रुपये 1.5 लहान मुलांना सुद्धा वाटतंय की आपण ही हातभार लावायला पाहिजे. जर तुमच्यापेक्षा मोठी विश्वास आमची त्यांच्यावर आहे की मुलं ज्या अर्थी ह्याच्यासाठी काम करतात, मुलं मुली, तर निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही तरी त्यांचे आईबाबा आहे, तुम्हाला काय सांगायला पाहिजे? सांगायचं नाही, मागायचं काय नाही, आणि तुम्ही दिल्याशिवाय राहायचं. तर आपण तो पूर्ण करायचा आहे. आणि एप्रिलच्या जयंती उत्सवाच्या ह्याला आपण जे संकल्प केलेले आहोत त्यात कमी पडायचं नाही. गुरूंच्या या आराधना याच पद्धतीनेच करायचं. त्यांची संकल्पना जे पूर्ण होती, एक तर आपण ज्ञानी व्हायचे, दुसरं म्हणजे त्यांना अभिप्रेत असलेली सर्व कार्य करायचं. हीच आमची गुरूंची आराधना ठरेल. आणि ही आराधना खरी करण्याकरता आपण सर्व मंडळी झटाल, चांगल्यापैकीने प्रयत्न कराल करण्याची. बुद्धी शक्ती 1:30 वाजले. हां, पुढचे कार्यक्रम